जय भारतीय संविधान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वटार तालुका चोपडा या ठिकाणी जे शिक्षक आहेत या ठिकाणचे जे शिक्षक आहेत एक चांगल्या प्रकारचं उमेश अशोक बाविस्कर एक चांगल्या प्रकारचं उमद असं व्यक्तिमत्व आहे आणि यांना एक नवोत्क्रम राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। एक भारदस्त पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे। ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। बाविस्कर सर, आपलं T24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत। एक चांगल्या प्रकारचा भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे सर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आपल्या नावाचं एक नावलौकिक आहे आणि आपल्यावरती एक अभिमानाचा वर्षाव आणि एक कौतुकाची थाप आपल्याला दिली आहे। सर, या पुरस्काराची साठी निवड कशी झाली सर, थोडक्यात काय सांगा? हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबवला जातो, ज्याला नवोपक्रम स्पर्धा असं त्याचं नाव आहे। अगोदर जिल्हा स्तरावर त्याची चाचपणी केली जाते 2 फेऱ्यांद्वारे, अहवाल परीक्षण आणि सादरीकरण। मग जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्यांना राज्यस्तरावर संधी दिली जाते सादरीकरणासाठी आणि मग तेथे उत्कृष्ट ठरलेल्या नवोपक्रमांना पुरस्कार दिला जातो। मग आपल्या नवोपक्रमाला राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट नवोपक्रम पुरस्कार म्हणून गौरवान्वित करण्यात आलं। हे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक वसेकर आणि सहसंचालक शिक्षण तज्ज्ञ मला पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या नवोपक्रमाला गौरवान्वित करण्यात। म्हणजे आपण जे उपक्रम राबवत आहे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झाली असावी असं या ठिकाणी प्रकाश येस। बाविस्कर सर, एक याच्या आधी आपल्याला कोणते पुरस्कार मिळालेले आहे काय सांगा? मी सातत्याने नवोपक्रम स्पर्धेत, म्हणजे माझी ओळखच नवोपक्रमशील शिक्षक म्हणून पंचक्रोशीत अथवा जिल्ह्यात जरी म्हटलं तरी चालेल। मी गेल्या 3 ते 4 वर्षापासून जिल्हा स्तरावर प्रथम अथवा द्वितीय क्रमांकाने नवोपक्रम स्पर्धेत यशस्वी होत आलो आहे। त्याच संदर्भाने मला विविध पुरस्कार मिळालेले आहेत। ह्याच शैक्षणिक वर्षात मला रोटरी क्लब ऑफ इंडिया चोपडातर्फे मला या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी, महिन्यांपूर्वी मला पंचायत समिती चोपडा यांच्यामार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला होता आणि गेल्या वर्षाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मी जिल्हा स्तरावर निवड झाली होती, परंतु काही कारणास्तव राज्यस्तरावर काही निवड झाली नाही, परंतु जिल्हा स्तरावर माझी त्या ठिकाणी निवड झालेली। बाविस्कर सर, पुरस्कार हा प्रेरणादायी असतो आणि आपल्या आंतरिक कलागुणांना, एक सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी पुरस्कार आहे अनिवार्य आणि भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे। आपला पंचक्रोशीमध्ये चांगल्या प्रकारचं नावलौकिक आहे। सर, या पुरस्काराचं वितरण आणि स्वरूप काय होतं सर, काय सांगा? साधारणतः जी राज्यातल्या शैक्षणिक धोरणांचं नेतृत्व करणारी संस्था आहे, जी महाराष्ट्र शासनाची सर्वोच्च संस्था आहे शिक्षण क्षेत्रात, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे, त्याला आपण SCRT असं देखील म्हणतो, विद्या परिषद देखील तिचं नाव आहे। पुणे इथे तिचं मुख्य कार्यालय आहे। त्या महात्मा फुले सभागृहात, तिथे एक सभागृह आहे, त्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याला प्रमुख उपस्थिती मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या परिषदेचे संचालक आदरणीय डॉक्टर हेमंत वसेकर साहेब, कमलादेवी सहसंचालक कमलादेवी आवटे मॅडम, त्यानंतर शिक्षणतज्ज्ञ कना पवार, सहसंचालक नदाफ साहेब, इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्यातील सर्व नवोपक्रमशील जे निवड झालेले शिक्षक यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा पुण्याला कार्यक्रम पार पडला। साधारणतः 23 ते 24 तारखेला मला त्या ठिकाणी बोलवण्यात आले। बाविस्कर सर, मी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो आणि एक शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन करतो आणि एक चांगल्या प्रकारचं आपण एक हाडाचे शिक्षक आहात। याच्या पुढील आपलं भविष्यामध्ये व्हिजन काय राहणार आहे, मानस काय राहणार आहे, काय सांगा? साधारणतः मी असं ठरवलेलं आहे की मी जोपर्यंत शिक्षक म्हणून कार्य करत राहणार आहे, मी सातत्याने शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून शिक्षण क्षेत्रातल्या किंबहुना माझ्या वर्गातील समोरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत अध्ययन अध्यापनाशी संबंधित किंवा दैनंदिन स्तरावर जे काही शिक्षकाला समस्या भेडसावतात त्या सोडवण्यासाठी नवनवीन पद्धती, नवनवीन टेक्निक्सचा उपयोग करून त्या समस्या सोडवण्यासाठी मी माझं मार्गक्रमण सुरू ठेवणार आहे आणि जास्तीत जास्त अभ्यासू वृत्तीने जागतिक स्तरावर जे देश शिक्षण क्षेत्रात पुढारलेले आहेत त्या सर्व पद्धतींचा अभ्यास करून आपल्या वर्गात, शाळेत किंवा आपल्या शिक्षण क्षेत्राला काय काय देता येईल हे आपण त्या ठिकाणी निश्चितपणे मी त्या विचारांनी पुढे जाणार आहे। बाविस्कर सर, विद्यार्थी हा विद्येच्या सागरात पोहणारा राजहंस असतो। विद्यार्थी आणि शिक्षक यांचं अतूट असं नातं असतं आणि एक चांगल्या प्रकारचं आपण एक हाडाचे शिक्षक आहात, एक चांगल्या प्रकारे एक प्रभावी नेतृत्व आपलं आहे। तर एक या पुरस्काराच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक वृंद
यांना आपण आव्हान काय करणार, यांना काय मेसेज द्या? सर्वप्रथम मी शिक्षकांसाठी, जे आमचे सर्व सन्माननीय शिक्षक जे आपल्या शाळांवर विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतात, निश्चितच त्यांचे प्रयत्न हे चांगले असतात, ते करत असतात. प्रत्येक शिक्षक हा प्रामाणिकपणे प्रयत्न करतच असतो. परंतु जर प्रत्येक शिक्षकाने नाविन्यतेची कास धरली, आपण एक म्हण म्हणायचो की जुने ते सोने आणि नवे ते हवे, म्हणजे प्रत्येक शिक्षकाने नाविन्यतेची कास धरायला पाहिजे. आणि एक जसं शास्त्रज्ञ एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी नवनवीन प्रयोग करून बघतो आणि अंतिमतः तो कुठल्या तरी समस्येच्या उपायावर येतो, त्याप्रमाणे शिक्षकांनी देखील इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे, उपक्रमशील असलं पाहिजे आणि जे रिझल्ट ओरिएंटेड उपक्रम आहेत तेच राबवले पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्याशी संबंधित. आणि निश्चितच शिक्षक हे करत असतात, पण त्याला अधिक इंटरनेटवरील उपलब्ध ज्ञानाचा उपयोग करून जर केलं तर अधिक योग्य राहील. आणि विद्यार्थ्यांसाठी असं म्हणेल की बघा, इंटरनेटच्या जगामध्ये भरकटण्यासाठी भरपूर काही गोष्टी उपलब्ध आहेत, परंतु आपण मूलभूत वाचन आणि चिंतन याच्यावर जर भर दिला तर निश्चित जीवनात विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. नमस्कार सर, एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. शिक्षण हा मानवी जीवनाचा पाया. डॉक्टर बी आर आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट, टीच विल अँड नेक्स्ट स्ट्रगल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ लाईफ अँड एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जग बदलवण्याची ताकद शिक्षणामध्ये. आणि आपण एक चांगल्या प्रकारे एक राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंत मजल मारलेले, गरुड झेप मारलेले, हा जो भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? निश्चितच सर्वप्रथम श्रेय म्हणजे माझे जे चिमुकले विद्यार्थी आहेत त्यांचा आहे. कारण ह्या नवोपक्रम स्पर्धेमध्ये जो काही विषय होता तो विद्यार्थ्यांशी संबंधित होता. त्यांच्या परफॉर्मन्सवरच माझ्या नवोपक्रमाची यशस्वीता अवलंबून होती. कारण मी जो नवोपक्रम राबवला त्याच्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभलं, म्हणजे सादरीकरणामध्ये असेल किंवा इतर बाबींमध्ये असेल. प्रथम श्रेय त्यांना जातं. त्यानंतर माझ्या सहकारी शिक्षिका श्रीमती शुभांगी आगलावे असेल, त्यानंतर आमची शालेय व्यवस्थापन समिती असेल, त्याचे अध्यक्ष असतील, त्याचप्रमाणे वटार गावातील पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांचं देखील मला वेळोवेळी खंबीरपणे साथ असते. म्हणजे खरोखर त्यांच्या साथीशिवाय किंवा त्यांच्या सहकार्याशिवाय मला काही करता येणं त्या ठिकाणी शक्य नाही आहे. आणि आमचे जे पर्यवेक्षी अधिकारी असतील, आदरणीय केंद्र प्रमुख अडवाल सर असतील, त्यानंतर विस्ताराधिकारी महाजन साहेब असतील, गट शिक्षण अधिकारी अजित पाटील साहेब असतील, आणि त्यानंतर डाएटचे जे प्राचार्य साहेब, झोपे साहेब आहेत, अधिव्याख्याते आहेत, त्यांचं सकारात्मक असं मार्गदर्शन असतं. कारण शेवटी हा प्लॅटफॉर्म तेच त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे एकंदरीत हा पुरस्काराचं श्रेय माझं केवळ एकट्याचं नाही आहे, तर सगळ्यांचं. एकटा कोणीच काही करू शकत नाही, या सगळ्यांचं श्रेय त्या ठिकाणी आहे. हे होते उमेश अशोक बाविस्कर सर, आणि एक चांगल्या प्रकारे हाडाचे शिक्षक आहेत आणि ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वटार, तालुका चोपडा या ठिकाणी सेवा देण्याचं काम करतात. आणि त्यांची आंतरिक तळमळ आहे की विद्यार्थ्यांनी चांगलं शिकलं पाहिजे. गरीब फॅमिलीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी चांगलं घडलं पाहिजे, यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. आणि बरेचसे विद्यार्थी त्यांच्यापासून एनर्जी घेत असतात. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी बाविस्कर सर यांनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या T24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, T24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.